मातोश्री प्रयाग प्रतिष्ठान संस्था आणि मास्टर्स IAS यांच्या संयुक्त विद्यमाने आपण जनजागृती कार्यक्रम आणि मोफत स्पर्धा परीक्षा ऑनलाईन वर्ग सुरू केलेला आहे. त्यामध्ये आपण महिलांचे अधिकार याविषयी एक लेक्चर सिरीज सुरू केलेली आहे, ज्यामध्ये आपण महिलांशी निगडीत वेगवेगळ्या कायद्यांचा अभ्यास, वेगवेगळ्या योजनांचा अभ्यास यामध्ये करत आहोत. याचा प्रमुख उद्देश आहे की या सर्व जे काही योजना आहेत शासनाच्या, त्या योजना आणि महिलांचे अधिकार हे याबद्दल जनजागृती निर्माण करणे, तसेच स्पर्धा परीक्षाची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी पण ही इन्फॉर्मेशन महत्त्वपूर्ण असल्यामुळे त्यांचाही आपण या कार्यक्रमामध्ये समावेश केलेला आहे. तर आतापर्यंत आपण विविध कायदेची सिरीजमध्ये कायदे अभ्यासलेले आहेत. त्याचं कंटिन्युएशन परत सुरू राहणार आहे कायद्यांच्या सिरीजमध्ये. आणि सेकंड पार्ट आहे तो गव्हर्नमेंट स्कीम्स. यामध्ये आपण केंद्र शासनाच्या ज्या योजना आहेत आणि राज्य शासनाच्या ज्या योजना आहेत महिला आणि बाल विषयक, त्यांचा आपण यामध्ये अभ्यास करणार आहोत. तर जाणून घेऊयात केंद्र शासनाच्या कोणत्या कोणत्या योजना आहेत आणि त्याबद्दल सविस्तर माहिती. आता या आजच्या सेशनमध्ये एकंदरीत आपण फक्त एक इंट्रोडक्टरी सेशन होणार आहे. यामध्ये आपण एक आढावा घेणार आहोत की केंद्र शासनाच्या ज्या महिलांशी निगडीत योजना आहेत, त्यानंतर पुढे आपण बालकांशी निगडीत योजना ज्या आहेत त्या पाहणार आहोत. केंद्र शासनाच्या झाल्याच्या नंतर आपण पुढे राज्य शासनाच्या ज्या महिलांशी व बालकांशी निगडीत योजना आहेत तर त्या आपण पुढे पाहणार आहोत. तर आजच्या सेशनमध्ये आपण फक्त एक ब्रीफ ओव्हरव्ह्यू घेऊयात की विमेन अँड चाइल्ड डेव्हलपमेंट मिनिस्ट्री, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया यांनी ज्या योजना सुरू केलेल्या आहेत त्याबद्दल एक ब्रीफ ओव्हरव्ह्यू घेऊया आपण या लेक्चरमध्ये. तर चला मग सुरुवात करूया. तर मुख्य पाहता आपल्याला एक लक्षात येईल की आपल्याला प्रत्येक ठिकाणी विमेन एम्पॉवरमेंट हा शब्द वापरलेला दिसतो. तर हा योजनांचा उद्देश काय आहे, तर तो महिलांच्या सक्षमीकरणासाठी आणि एम्पॉवरमेंटसाठी या सर्व योजना आपल्याला इथे शासनाकडून राबवलेल्या दिसतात. त्यामध्ये बेटी बचाव बेटी पढाओ योजना आहे, त्यानंतर वन स्टॉप सेंटर स्कीम, विमेन हेल्पलाईन स्कीम आहे, उज्ज्वला ही ट्रॅफिकिंगशी रिलेटेड स्कीम आहे. आता दुसरी एक आणखी उज्ज्वला स्कीम आहे, त्याचा पण नंतर आपण समावेश करूया. ती जे काही गॅस सिलेंडरशी निगडीत स्कीम आहे ती. आणि ही उज्ज्वला याच्यामध्ये UJJAWLA, ए कॉम्प्रेहेन्सिव्ह स्कीम फॉर प्रिव्हेन्शन ऑफ ट्रॅफिकिंग अँड रेस्क्यू, रिहॅबिलिटेशन अँड रिइंटिग्रेशन ऑफ विक्टिम्स ऑफ ट्रॅफिकिंग अँड कमर्शियल सेक्शुअल एक्सप्लॉयटेशन. तर ही ट्रॅफिकिंगशी रिलेटेड असलेली योजना आहे. कायद्याच्या सिरीजमध्ये तुम्ही इमोरल ट्रॅफिकिंगचा जो ऍक्ट आहे त्या संदर्भात माहिती आपल्याला प्लेलिस्टमध्ये तुम्हाला तो व्हिडिओ अवेलेबल आहे, तर ते तुम्ही एकदा पाहू शकता त्यामध्ये. त्यानंतर वर्किंग विमेन हॉस्टेल आहे, ही तर खूप जुनी स्कीम आहे वर्किंग विमेन हॉस्टेलची. त्यानंतर नारी शक्ती पुरस्कार, महिलांना वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये कार्य केल्याबद्दल त्यांना पुरस्कार देण्यात येतात, ते पण आपण पुढे पाहणार आहोत. अवॉर्डीज ऑफ स्त्री शक्ती पुरस्कार 2014 पासूनचे आहेत यामध्ये, तर ते कोणते आहेत ती संपूर्ण लिस्ट ही ते सर्व आपण यामध्ये अभ्यासणार आहोत. त्यानंतर अवॉर्डीज ऑफ राज्य महिला सन्मान आणि जिल्हा महिला सन्मान, महिला शक्ती केंद्र MSK, त्यानंतर निर्भया, महिला पोलीस व्हॉलंटियर्स, मिनिस्ट्री अप्रोच न्यू प्रोडक्ट अंडर उज्ज्वला स्कीम अँड कंटिन्यूज एक्झिस्टिंग प्रोजेक्ट्स. स्वाधार गृह आहे, स्वाधार गृहामध्ये स्कीम फॉर विमेन इन डिफिकल्ट सर्कमस्टान्सेस, डिफिकल्ट सर्कमस्टान्सेस असलेल्या महिलांसाठी स्कीम आहे स्वाधार गृह. आणि या सिरीजमध्ये एक अत्यंत महत्त्वाची जी योजना आहे तर ती अम्ब्रेला ICDS ज्याला म्हणतो आपण. विविध ज्या योजना आहेत इंटिग्रेट करून ही अम्ब्रेला ICDS योजना बनवलेली आहे. त्यामध्ये आपल्याला पाहता येईल की अंगणवाडी सर्व्हिस स्कीम आहे, त्यानंतर प्रधानमंत्री मातृवंदन योजना, त्यानंतर नॅशनल क्रश स्कीम, स्कीम फॉर ॲडोलसेंट गर्ल्स आणि चाइल्ड प्रोटेक्शन स्कीम आणि पोषण अभियान या अम्ब्रेला ICDS मध्ये येणाऱ्या स्कीम्स आहेत. या व्यतिरिक्त आणखी काही स्कीम आहेत, त्यामध्ये जनरल ग्रँट इन एड स्कीम इन द फील्ड ऑफ विमेन अँड चाइल्ड डेव्हलपमेंट, त्यानंतर जनरल ग्रँट इन एड स्कीम फॉर असिस्टन्स टू
voluntary organizations in the field of women and child development, granting aid for research, publication, and monitoring, nutrition, education, and training through community foods and nutrition extension units. ही एक स्कीम आहे. त्यानंतर जेंडर बजेटिंग स्कीम आहे. तर जेंडर बजेटिंगचा संपूर्ण कॉन्सेप्ट आपण त्यावेळेला अभ्यासू ही स्कीम अभ्यासत असताना. आणि त्यानंतर जनरल ग्रँट इन एड स्कीम फॉर इनोव्हेटिव्ह प्रोजेक्ट्स, किशोरी शक्ती योजना, फॅमिली काउन्सिलिंग सेंटर स्कीम, इंटर्नशिप स्कीम पोर्टल, त्यानंतर राष्ट्रीय बाल कोष, नॅशनल चिल्ड्रन फंड. तर या सेशनमध्ये आपण फक्त एक ब्रीफ ओव्हरव्ह्यू घेऊया. नंतर या आतापर्यंत जेवढे स्कीम आता आपण लिस्टमध्ये पाहिल्या, ह्या सर्व स्कीम्स आपण डिटेलमध्ये अनालिसिस त्याचं पाहणार आहोत पुढच्या येणाऱ्या सेशनमध्ये. तर सुरू करूया स्वाधार स्कीम पासून. स्वाधार स्कीम 2001-2 ची आहे आणि ही सेंट्रल सेक्टर स्कीम आहे, केंद्र शासनाची स्कीम आहे. तर याचा जो स्कीमचा बेनिफिशियरी ग्रुप आहे तर तो डिफिकल्ट सर्कमस्टन्सेस मध्ये असलेले ज्या महिला आहेत त्यांच्यासाठी ही स्कीम आहे. ऑब्जेक्टिव्ह काय स्कीमचे, तर ऑब्जेक्टिव्ह आहे टू प्रोव्हाइड प्रायमरी नीड ऑफ shelter, food, clothing and care to the marginalized women or girls living in difficult circumstances who are without any social and economic support. ज्यांना कुठलाही सामाजिक आर्थिक सपोर्ट नाहीये अशा महिला व मुली, विमेन अँड गर्ल या दोन्हींचा समावेश या बेनिफिशियरी ग्रुपमध्ये इथे करण्यात आलेला आहे. त्यांना काय काय प्रोव्हाइड केलं जातं या स्कीमच्या अंडरमध्ये, तर शेल्टर, फूड, क्लोथिंग अँड केअर. त्यानंतर टू प्रोव्हाइड इमोशनल सपोर्ट, काउन्सिलिंग येते त्यामध्ये. काउन्सिलिंगद्वारे इमोशनल सपोर्ट त्यांना प्रोव्हाइड केला जातो स्वाधार स्कीमच्या अंडरमध्ये. त्यानंतर टू अरेंज फॉर स्पेसिफिक क्लिनिकल, लीगल अँड अदर सपोर्ट फॉर विमेन और गर्ल्स इन नीड. ज्यांना गरज आहे आणि ज्यांना सपोर्टची गरज आहे अशा महिला व मुलींसाठी स्पेसिफिक क्लिनिकल, लीगल सपोर्ट पण इथे देण्यात येतो. त्यानंतर टू प्रोव्हाइड फॉर हेल्पलाईन or other facilities to such women in distress. हेल्पलाईन पण इथे स्वाधार स्कीमच्या अंडरमध्ये आपल्याला इथे पाहण्यात हेल्पलाईन पण प्रोव्हाइड केलेली आहे. त्यानंतर स्टेप म्हणजे काय, सपोर्ट टू एम्प्लॉयमेंट अँड ट्रेनिंग प्रोग्राम. तर इथे आपल्याला दोन उद्देश इथे दिसतात आपल्याला. त्यामध्ये एक पहिला जो आहे तो एम्प्लॉयमेंट इथे दिसतोय आणि दुसरा आहे तो ट्रेनिंग प्रोग्राम. तर रोजगाराशी निगडीत ही स्कीम आहे महिलांना एम्पॉवर करण्यासाठी रोजगाराच्या माध्यमातून. तर दी स्टेप स्कीम वॉज लॉन्च्ड ॲज अ सेंट्रल सेक्टर स्कीम इन 1986-87. 1986-87 मध्ये ही स्कीम लॉन्च केलेली आहे. केंद्र शासन पुरस्कृत ही स्कीम आहे. विथ अ व्ह्यू टू मेक सिग्निफिकंट इम्पॅक्ट ऑफ विमेन बाय अपग्रेडिंग स्किल्स फॉर एम्प्लॉयमेंट ऑन सस्टेनेबल basis and income generation for marginalized and asset-less rural and urban women, especially those in SC/STs households and families below poverty line. तर यामध्ये कन्फ्युजन असं होऊ देऊ नका की फक्त SC/ST साठी आहे. तर SC/ST साठी स्पेशली इथे मेन्शन केलेलं आहे, परंतु ही मार्जिनलाइज्ड अँड असेटलेस, ज्यांच्याकडे कुठल्याही प्रकारच्या असेट नाही आहेत अशा असेटलेस रूरल, ग्रामीण आणि शहरी, रुरल आणि अर्बन दोन्ही ग्रामीण आणि शहरी महिलांसाठी ही स्कीम आहे. त्यामध्ये की स्ट्रॅटेजीज काय त्याच्या स्टेप स्कीमच्या, तर की स्ट्रॅटेजीज आहेत की त्यांना ट्रेनिंग, स्किल डेव्हलपमेंटची ट्रेनिंग द्यायची. त्यानंतर मोबिलायझिंग विमेन इन व्हेरिएबल ग्रुप्स, अरेंजिंग फॉर मार्केटिंग लिंकेजेस अँड ॲक्सेस टू क्रेडिट. तर स्किल डेव्हलपमेंट ट्रेनिंग that is one of the part. After skill development training part is not sufficient, so credit also is given in this under this scheme, and marketing linkages support also is there for this scheme. Under this scheme the scheme covers 10 sectors of employment. मग कोणत्या सेक्टर मध्ये याची स्किल डेव्हलपमेंट ट्रेनिंग दिली जाईल, म्हणजे लक्षात आलं इथे एम्प्लॉयमेंट आणि ट्रेनिंग याचं कोरिलेशन आपल्याला इथे पाहायला मिळते या स्कीम मध्ये. तर एम्प्लॉयमेंट आणि ट्रेनिंग, एम्प्लॉयमेंट कशातून येणार, स्किल मधून, स्किल कुठून येणार, ट्रेनिंग मधून, ट्रेनिंग कशातून येणार, ते या प्रोग्राम मधून. तर कोणत्या सेक्टर मध्ये, तर 10 सेक्टरची याच्यामध्ये निवड केलेली आपल्याला दिसते स्टेपच्या अंडरमध्ये. 10 सेक्टर कोणते आहेत, त्यामध्ये एक आहे ऍग्रिकल्चर,
दुसरा आहे ॲनिमल हजबंडरी, तिसरा आहे डेअरिंग, चौथा आहे फिशरीज, देन हँडलूम्स, हँडीक्राफ्ट्स, खादी, खादी अँड विलेज इंडस्ट्रीज, सेरिकल्चर, वेस्टलँड डेव्हलपमेंट अँड सोशिओ फॉरेस्ट्री. हे 10 सेक्टर याच्यामध्ये निवडलेले आहेत. याच्या अंतर्गत आपल्याला पाहण्यात येते की स्किल डेव्हलपमेंट ट्रेनिंग दिले जाते आणि मार्केट लिंकेजेस पर्यंत क्रेडिट सपोर्ट हे सगळ्या गोष्टींचा समावेश यामध्ये दिसतोय. गव्हर्नमेंट ऑफ इंडिया शेअर किती याच्यामध्ये? कॉस्ट 90% ऑफ द कॉस्ट ऑफ प्रोजेक्ट. प्रोजेक्ट कॉस्टच्या 90% पर्यंत गव्हर्नमेंट ऑफ इंडिया सपोर्ट करते. त्यानंतर आहे उज्ज्वला स्कीम, कॉम्प्रेहेन्सिव्ह स्कीम फॉर कॉम्बॅटिंग ट्रॅफिकिंग. तर ट्रॅफिकिंगला आळा घालण्यासाठी म्हणून ही स्कीम 4 डिसेंबर 2007 ला लॉन्च झालेली आहे, उज्ज्वला स्कीम. आणि द स्कीम हॅज 5 कंपोनंट्स सच ॲज, कोणते 5 कंपोनंट्स आहेत या स्कीममध्ये? प्रिव्हेन्शन महत्वाचं आहे इथे, प्रिव्हेन्शन, रेस्क्यू, रिहॅबिलिटेशन अँड रिइंटिग्रेशन ऑफ विक्टिम्स ऑफ ट्रॅफिकिंग अँड कमर्शियल सेक्शुअल एक्सप्लॉयटेशन. तर याच्याशी निगडीत आपल्याला जो अनैतिक इमोरल ट्रॅफिकिंग ऍक्ट आहे तर त्याला कुठे रिलेट करून इथे पाहता येईल. तर उज्ज्वला स्कीम जी आहे 4 डिसेंबर 2007 ला लॉन्च झालेली आणि तर या स्कीमचा ट्रॅफिकिंगला आळा घालणे हा उद्देश आहे, प्रमुख उद्देश, आणि त्याच्यामध्ये 5 कंपोनंटचा विचार केला गेलेला आहे. त्यामध्ये प्रिव्हेन्शन, रेस्क्यू, रिहॅबिलिटेशन, रिइंटिग्रेशन of victims of trafficking and commercial sexual exploitation, CSE. त्यानंतर बेटी बचाव बेटी पढाव, तर ही एक स्कीम आहे केंद्र शासनाची. तर या स्कीमच्या अंतर्गत मध्ये उद्देश काय या स्कीमचा? टू ॲड्रेस द इश्यू ऑफ चाइल्ड सेक्स रेशो. तर आपल्याला पाहता येईल, आपण पाहतो की देशभरामध्ये आपल्या वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या चाइल्ड सेक्स रेशो आढळून येतो आणि त्याला तिथं तुम्हाला कुठेतरी रिलिजियस फॅक्टर आणि कल्चरल फॅक्टर जे आहेत त्या पर्टिक्युलर एरियाचे म्हणा किंवा त्या स्टेटचे, तर त्याचा इम्पॅक्ट कुठेतरी आपल्याला इथं दिसतो. जसं राजस्थानचं उदाहरण घेतलं आपण तर, आणि त्यामध्ये महाराष्ट्रातले पण काही जिल्हे आहेत जिथं या जो CSR आहे चाइल्ड सेक्स रेशो, तर हा खूप कमी प्रमाणात आढळून येतो. तर याला कुठेतरी ॲड्रेस करण्यासाठी बेटी बचाव बेटी पढाव ही योजना सुरू करण्यात आलेली आहे. नॅशनल लेवल स्ट्रॅटेजी यामध्ये ही आखण्यात आलेली आहे केंद्र शासनाकडून. तर एज्युकेशनला प्रमोट करणे, टू प्रमोट एज्युकेशन इन 100 जेंडर क्रिटिकल डिस्ट्रिक्ट्स. तर हे 100 डिस्ट्रिक्ट्स जे आहेत देशभरामध्ये आयडेंटिफाय केले गव्हर्नमेंटने की अशा 100 जिल्ह्यांमध्ये जे जेंडर क्रिटिकल डिस्ट्रिक्ट म्हणता येईल त्यांना, की खूपच कमी प्रमाण आहे सेक्स रेशोचं. तर मल्टी सेक्टरल ऍक्शन्स घेऊन तिथं ॲड्रेस केला जातो हा इश्यू या स्कीमच्या अंतर्गत. द ऑब्जेक्टिव्ह ऑफ द स्कीम इज टू प्रिव्हेंट जेंडर बायस्ड सेक्स सिलेक्टिव्ह एलिमिनेशन. गर्भलिंग निदान चाचणी, मग इथे आपल्याला आणखी 2 कायदे जे आहेत त्याच्याशी रिलेटेड, तर तिथे आपल्याला तो मॅटर्निटी मेडिकल टर्मिनेशन ऑफ प्रेग्नन्सी बिलचा ऍक्ट जो आहे तर तो इथे तुम्हाला रिलेट करून पाहता येईल की प्रिव्हेंट जेंडर बायस्ड सेक्स सिलेक्टिव्ह एलिमिनेशन. आणि आणखी एक कायदा आहे जो गर्भलिंग निदान चाचणी याच्यावरती बंदी घालतो, तर तो एक आपल्याला इथे पाहता येईल. त्यानंतर रिलेट करता येईल एन्श्युअर सर्व्हायव्हल अँड प्रोटेक्शन ऑफ द गर्ल चाइल्ड, एन्श्युअर एज्युकेशन ऑफ द गर्ल चाइल्ड. तर इथे शिक्षणावरती फोकस केलेला आहे की मुलींच्या शिक्षणावरती भर दिला पाहिजे. शिक्षण देण्यासाठी त्यांना शासनाने या स्कीमच्या अंतर्गत प्रोव्हिजन्स करण्याचं ठरवलेलं आहे. तर त्याच्यासाठी बेटी बचाव बेटी पढाव ही योजना आहे. त्यानंतर नॅशनल मिशन फॉर एम्प्लॉयमेंट ऑफ विमेन, NMEW, नॅशनल मिशन फॉर एम्पॉवरमेंट ऑफ विमेन. इथे विमेन एम्पॉवरमेंट बद्दल बोललं गेलेलं आहे. तर त्यावरून आपल्याला लक्षात येतं की काय स्कीम आहे तर पाहूया आपण. इंटरनॅशनल विमेन्स डे 2010चा जो होता आंतरराष्ट्रीय महिला दिन, त्या दिवशी 2010ला ही स्कीम लॉन्च केली गेली आहे. तर एम काय या स्कीमचं? द एम टू स्ट्रेंथन ओव्हरऑल प्रोसेस दॅट प्रमोट ऑल राऊंड डेव्हलपमेंट ऑफ विमेन. तर
ऑलराऊंड डेव्हलपमेंटसाठी प्रयत्न करण्यासाठी ही स्कीम आहे. हा त्याचा एम आहे, ऑलराऊंड डेव्हलपमेंट. तर त्यामध्ये काय केलं आहे की इट हॅज द मॅन्डेट टू स्ट्रेंथन द इंटरसेक्टर कन्व्हर्जन्स, facilitate the process of coordinating all the women's welfare and socio-economic development programs across ministries and departments. तर जे काही महिलांच्या विकासाशी निगडीत आणि त्यानंतर वेगवेगळे जे काही डिपार्टमेंट्स आहेत शासनाचे, तर त्याच्या इंटरसेक्टोरियल कन्व्हर्जन्स, अभिसरण ज्याला म्हणता येईल आपल्याला, तर तसं करून ते वेगवेगळे सर्व प्रोग्राम हे सिंगल विंडो सर्व्हिसमध्ये अवेलेबल करून देण्याचा नॅशनल मिशन फॉर एम्पॉवरमेंट ऑफ विमेन या स्कीममध्ये आपल्याला ते लक्षात येऊन जाईल. The National Resource Center for Women has been set up, which functions as a national convergence center for all schemes, focus on this word, and programs, all schemes and programs for women. It acts as a central repository of knowledge, information, research, and data on all gender-related issues, and is the main body servicing the national and state mission authority. त्यानंतर वर्किंग विमेन हॉस्टेल ही जी स्कीम आहे ती 1972-73 ची स्कीम आहे, खूप जुनी स्कीम आहे आणि ॲज अ सेंट्रल सेक्टर स्कीम एनविसेजेस प्रोव्हिजन्स ऑफ, काय प्रोव्हिजन्स केलेले त्या स्कीमच्या अंडरमध्ये, तर इथे महत्वाचं म्हणजे सेफ अँड अफोर्डेबल हॉस्टेल अकोमोडेशन. तर कोणासाठी आहे? सेफ अँड अफोर्डेबल हॉस्टेल अकोमोडेशन इथे अवेलेबल करून दिलेलं आहे. तर कोणासाठी? वर्किंग विमेन आहे, त्यानंतर सिंगल वर्किंग विमेन, women working at place away from their hometown, and for women being trained for employment. तर हे बेनिफिशियरी ग्रुप आहेत सर्व, त्यांच्यासाठी या स्कीमचा लाभ घेता येईल. अंडर द स्कीम गव्हर्नमेंट प्रोव्हाइड्स फायनान्शियल असिस्टन्स फॉर कन्स्ट्रक्शन ऑफ हॉस्टेल्स बिल्डिंग ऑन पब्लिक लँड. सार्वजनिक जमीन, शासनाच्या अखत्यारीतली जी जमीन आहे त्या जमिनीवरती बांधकाम करण्यासाठी 75% कन्स्ट्रक्शन कॉस्टच्या 75% अनुदान केंद्र शासनामार्फत दिले जाते आणि जे रेंटेड असतील त्या केसमध्ये प्रिमाइसचा रेंट दिला जातो. त्यानंतर प्रोव्हिजन ऑफ डे केअर सेंटर फॉर चिल्ड्रन ऑफ द इनमेट्स ऑफ द हॉस्टेल्स इज अन इम्पॉर्टंट एस्पेक्ट ऑफ द स्कीम. तर डे केअर सेंटरचं प्रोव्हिजन पण इथे करण्यात आलेलं आहे. त्यानंतर IGMSY इंदिरा गांधी मातृत्व सहयोग योजना ही जी स्कीम आहे, तर या स्कीम बद्दल जाणून घेऊया. कंडिशनल कॅश ट्रान्सफर आहे याच्यामध्ये, म्हणजे मॅटर्निटी बेनिफिट्स जे आहेत तर त्यामध्ये इथं आपल्याला रिलेट होईल. तर मॅटर्निटी बेनिफिट ऍक्ट जो होता आपण मागे पाहिला आपल्या कायद्याच्या लेक्चर सिरीजमध्ये, तुम्हाला तिथं प्लेलिस्टमध्ये मिळून जाईल तो ऍक्ट. तर त्यात काय आहे की ऑर्गनाइज सेक्टरमध्ये जे काही महिला आहेत त्यांना त्याचा बेनिफिट घेता येतो, परंतु जे अनऑर्गनाइज सेक्टरमध्ये आहेत मग त्यांच्यासाठी काय, तर त्यामध्ये आपल्याला या वेगवेगळ्या स्कीम्स आपल्याला दिसतील. तर आता नवीन जे याचे अपडेशन आहेत या सर्व स्कीमचे, अपडेटेड स्कीम असतील आणि अपडेटेड काही नवीन गोष्टी आहेत ते आपण डिटेलमध्ये पाहणार आहोत पुढच्या सेशन्समध्ये. आता फक्त आपण हे ज्या ऍक्च्युअल फॅक्च्युअल होत्या स्कीम तर त्या आणि आहेत तर त्याबद्दल जाणून घेऊया, ब्रीफ इंट्रोडक्शन घेतोय. तर कंडिशनल कॅश ट्रान्सफर आहे या IGMSYच्या अंडरमध्ये. ऑक्टोबर 2010 ची स्कीम आहे, 100% सेंट्रली स्पॉन्सर्ड स्कीम आहे. तर यामध्ये आपल्याला पाहता येईल की फॉर कॉन्ट्रीब्युटिंग टू अ बेटर enabling environment by providing cash incentives to pregnant and nursing mothers, की त्यामध्ये असं लक्षात येईल की प्रेग्नंट आणि नर्सिंग मदर्सला इथे सहाय्य करण्यासाठी स्कीम आहे. द स्कीम इज बिंग इम्प्लिमेंटेड युझिंग द प्लॅटफॉर्म ऑफ ICDS. ICDSचा खूप मोठा रोल आहे या स्कीममध्ये. ICDSच्या प्लॅटफॉर्म वरून ही स्कीमचं इम्प्लिमेंटेशन पायलट बेसिसवरती 53 जिल्ह्यांमध्ये करण्यात आलेलं आहे. तर 6,000 रुपयांपर्यंत मॅटर्निटी बेनिफिट कॅश, कंडिशनल कॅश ट्रान्सफर हा शब्द इथे वापरलेला आहे. तर कंडिशनल कॅश ट्रान्सफर आहे, ते आपण पुढे डिटेलमध्ये पाहूयात नंतर त्याचे कंडिशन्स. आणि याच्यात आता नवीन ज्या योजना आल्या, जे
तर ती पण आपण पाहूया पुढे. ऑब्जेक्टिव्ह काय आहेत IGMSY स्कीमचे? तर ऑब्जेक्टिव्ह आहे इज टू इम्प्रूव्ह द हेल्थ अँड न्यूट्रिशन स्टेटस ऑफ प्रेग्नंट अँड लॅक्टेटिंग women and infants by promoting appropriate practices, care and service utilization during pregnancy, safe delivery and lactation, encouraging women to follow optimal IVF practices including early and exclusive breastfeeding for the first 6 months. तर पहिल्या 6 महिन्यामध्ये त्या जन्मलेल्या बाळाला पहिल्या 6 महिन्यामध्ये आईचं जे अंगावरचं दूध आहे तर त्याचं महत्त्व इथे आपल्याला मेन्शन केलेलं दिसते या स्कीममध्ये. तर त्यासाठी काय काय ऑप्टिमल प्रॅक्टिसेस फॉलो केले पाहिजे त्याबद्दल या स्कीममध्ये हे सांगितलेलं आहे. त्यानंतर कंटिन्यूइंग टू बेटर एनेबलिंग एन्व्हायरमेंट बाय प्रोव्हाइडिंग कॅश इन्सेंटिव्स फॉर इम्प्रूव्ड हेल्थ अँड न्यूट्रिशन टू प्रेग्नंट अँड लॅक्टेटिंग मदर्स. तर बाळाला जन्म देताना महिला ज्या आहेत तर त्यांचं सक्षम नसेल, फिजिकली स्ट्रॉंग जर नसेल तर त्यांना म्हणजे त्या लहान बाळाच्या वाढीमध्ये त्याचा परिणाम आपल्याला इथे दिसून येतो. मग त्यामुळे जे काही न्यूट्रिशनचा पार्ट आहे इथे तर तो कुठे आपल्याला मग या स्कीमच्या अंतर्गत कॅश बेनिफिट्स जे कंडिशनल कॅश ट्रान्सफर इथे दिलेले आहे तर त्यामधून काहीतरी मदत होऊन आणि त्यांना मग इथे पुढे त्याचा लाभ होण्यासाठी ही स्कीम आहे. त्यानंतर सबला स्कीम, राजीव गांधी स्कीम फॉर एम्पॉवरमेंट ऑफ ॲडोलसेंट गर्ल्स. तर सबला ही सेंट्रली स्पॉन्सर्ड स्कीम आहे, सेंट्रल गव्हर्नमेंट. त्यानंतर 2010-11ची स्कीम आहे हॉलिस्टिक डेव्हलपमेंट, हा त्याचा उद्देश आहे. हॉलिस्टिक डेव्हलपमेंट ऑफ कोणाची हॉलिस्टिक डेव्हलपमेंट? ॲडोलसेंट गर्ल्स 11 to 18 इयर्स. त्यानंतर मेकिंग देम सेल्फ रिलायंट बाय इम्प्रूव्हिंग देअर हेल्थ अँड न्यूट्रिशन. हेल्थ अँड न्यूट्रिशन बद्दल इथं बोललेलं दिसतं आपल्याला. स्टेटस अँड फेलिसिटेटिंग एक्सेस टू लर्निंग and public services through various interventions such as health, education, vocational training and counseling and guidance. Under nutrition girls are provided supplementary nutrition. जे अंडर न्यूट्रिशन गर्ल्स आहेत त्यांना सप्लिमेंटरी न्यूट्रिशन प्रोव्हाइड केलं जातं. अंडर नॉन न्यूट्रिशन कॉम्पोनंट हेल्थ चेकअप आहे. त्यानंतर रेफरल सर्व्हिसेस, काउन्सिलिंग आणि गायडन्स ऑन फॅमिली वेलफेअर, हे सगळे सबला स्कीमच्या अंतर्गत आहे. पूर्ण शक्ती केंद्र PSK, पूर्ण शक्ती केंद्र is a model dedicated to helping women access the benefits made available to them through various government programs. तर पूर्ण ऑल शक्ती केंद्र, तर इथं आपल्याला लक्षात येईल की जे काही गव्हर्नमेंटचे वेगवेगळे प्रोग्राम्स आहेत ते सर्व प्रोग्राम्सचा इथं लाभ मिळवून देण्याचा काम आहे पूर्ण शक्ती केंद्राच्या अंतर्गत आपल्याला दिसून येतं. ते 3 डिस्ट्रिक्ट कोणते त्याच्यामध्ये PSKच्या अंतर्मध्ये ऑपरेशनल डिस्ट्रिक्ट 3 डिस्ट्रिक्ट आहेत. राजस्थान मधला पाली आहे, त्यानंतर आसाममध्ये कामरूप मेट्रोपॉलिटन अँड मेघालयामध्ये जैनशिया हिल, हे 3 डिस्ट्रिक्ट याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. तर हे सविस्तर आपण या स्कीमचा प्रत्येक स्कीमचा आढावा, हा पार्ट 1 आहे. ह्या पार्ट 1 मध्ये आपण फक्त एक ब्रीफ इंट्रोडक्शन घेतलेले सर्व स्कीमचं. आता येणाऱ्या जे काही पुढचे पार्ट असतील या सिरीज मधले, स्कीमच्या सिरीज मधले, कायद्याची सिरीज कंटिन्युएशन मध्ये आपली सुरू आहे. कायदे आपण इथून पुढे राहिलेले कायदे सर्व पुढे सिरीज मध्ये कंटिन्यू करणार आहोत, महिलांशी आणि बालकांशी निगडीत. त्यानंतर या स्कीमच्या सिरीजमध्ये आपल्याला आपण 2 भागामध्ये अभ्यासणार आहोत या सर्व स्कीम. तर एक आहे ते केंद्र शासनाच्या स्कीम, सेंट्रली स्पॉन्सर्ड स्कीम आहेत. त्यानंतर राज्य शासनाच्या काही स्कीम आहेत आणि अशा काही स्कीम आहेत की ज्या म्हणजे राज्य शासन आणि केंद्र शासन ह्या दोघांच्या सहयोगातून चालवल्या जातात त्या स्कीम. तर त्या स्कीम, त्यानंतर महिलांसाठी आणि बालकांसाठी वेगळ्या स्कीम. तर असं सर्व कॉम्बिनेशन आपण या स्कीमच्या सिरीजच्या कंटिन्युएशन मध्ये आपण पाहणार आहोत. तर हे होतं इंट्रोडक्टरी लेक्चर. त्यामध्ये आपण एक ब्रीफ ओव्हरव्ह्यू घेतला की कोणत्या स्कीम आहेत, कशा कशा पद्धतीने त्याला काय उद्देश आहे स्कीमचे. तर येणाऱ्या पार्ट मध्ये आपण सविस्तर जाणून घेऊया. तर आता सध्याचे
लॉकडाऊनची आणि ह्या कोविड सिच्युएशनमुळे थोडंसं मानसिक जो काही घालमेल आणि मानसिक काउन्सिलिंग सर्वांनाच गरज आहे आजकालच्या काळामध्ये या सर्व गोष्टींमधून. तर त्यासाठी महिला आयोगाने मराठी, हिंदी, इंग्रजी, गुजराती या 4 भाषांमध्ये सकाळी 8 ते रात्री 8 हेल्पलाईन सुरू केलेली आहे. तर जर कुणाला महिलांना जर समुपदेशनाला काही लॉकडाऊनमुळे काही समस्या उद्भवत असतील, फॅमिली इश्यूज असतील, प्रॉब्लेम्स असतील, तर या हेल्पलाईनवरती संपर्क करू शकता. त्यानंतर सुविधा हेल्पलाईन आहे आपल्या राज्य महिला आयोगाचे. तर घरीच राहा, सुरक्षित राहता सर्वजण या कोविडच्या सिच्युएशनमध्ये आणि कोविड ॲप्रोप्रिएट बिहेवियरचा फॉलो केलं तर आपल्याला लॉकडाऊनची पण गरज पडणार नाही आणि कुठल्याच एवढ्या रिस्ट्रिक्शन्सची गरज नाही पडणार. जर प्रत्येक व्यक्तीने जर ठरवलं की कोविड ॲप्रोप्रिएट बिहेवियर मी स्वतःमध्ये अडॉप्ट करेल, तर आपल्याला कुठलंही लॉकडाऊन लावण्याची गरज इथे भासणार नाही. तर त्यामुळे काळजी घ्या, सुरक्षित राहा सर्वजण आणि आपण या मिळालेल्या वेळेचा जेवढ्या जास्तीत जास्त पद्धतीने सदुपयोग करून घेता येईल, तर त्यासाठी आपण हा अवेअरनेस प्रोग्राम मातोश्री प्रयाग प्रतिष्ठान आणि आपल्या मास्टर्स IAS यांच्या संयुक्त विद्यमातून सुरू केलेला आहे. तर याचा लाभ घेत राहा आणि चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा जो उद्देश आहे तर ऑनलाईनमुळे तोच एक फायदा आहे की जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपल्याला ही माहिती पोहोचवता येईल, जी आपल्याला अवेअरनेस कॅम्पेन आपण या माध्यमातून चालू केलेला आहे. तर अवेअरनेस जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवता येईल त्या पद्धतीने तुम्ही पण शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा चॅनल. सबस्क्राईब केल्याच्या नंतर तुम्हाला इथून पुढे ही जी सिरीज कंटिन्युएशनमध्ये चालणार आहे, त्यामध्ये आता कायद्यांची सिरीज पण कंटिन्युएशनमध्ये राहील आणि स्कीम्समध्ये पण जसं सांगितलं मी सेंट्रल गव्हर्नमेंटच्या महिलांशी निगडीत आणि बालकांशी निगडीत हे 2 वेगळे स्कीम्स असतील. त्यानंतर राज्य शासनाच्या महिलांशी निगडीत आणि बालकांशी निगडीत ह्या 2 वेगळी सिरीज असेल. हे सर्व अपडेट मिळवण्यासाठी तुम्हाला चॅनल सबस्क्राईब करा. स्पर्धा परीक्षाची तयारी करणारे जे विद्यार्थी असतील त्यांच्यासाठी इथे आपण मास्टर्स IAS www.mastersias.in या वेबसाईट उपलब्ध करून दिलेली आहे. त्या वेबसाईटवरती जाऊन तुम्ही वेगवेगळे मोफत लेक्चर्स पाहू शकता. तिथे वेगवेगळे अपडेट पण आपण अवेलेबल करून दिलेले आहेत की जे काही स्पर्धा परीक्षाशी निगडीत आहेत ते. तर या लेक्चर सिरीजचा फायदा घ्या आणि तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कळवत राहा आणि जर यामध्ये आणखीन तुम्हाला नवीन काही अपेक्षित असेल तर ते पण सुचवत राहा, म्हणजे जेणेकरून आपण त्यामध्ये आणखीन ॲडिशनल ह्या सिरीजमध्ये कंटिन्युएशनमध्ये ठेवूया. धन्यवाद.